काही वेळा हे सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावेळेचे अग्रणी नेत्या मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, ND पाटील, मधु दंडवते अशा नेत्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये मद्य विक्रीचे परवाने कोणालाही देऊ दिले नाही. पण सत्तेची झिंग आणि सत्तेची मस्ती डोक्यामध्ये गेलेल्या मद्यधुंद सरकारने आता मद्याचे परवाने उघडे करायचे ठरवले. अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला आहे. अर्थव्यवस्था फार लयाला गेली आहे. आणि मग बहिणींचे पैसे द्यायचे म्हणून त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या भावांना, त्यांच्या बाबांना बेवडे करा, दारुडे करा, हा निर्णय झाला आहे. अर्थव्यवस्था विसरायची आहे ना आम्हाला. या राज्याचे वाजलेले 12 वाजले की 12, आता वाजले की 12मध्ये जाण्याची सोय हे सगळे आमचे मंत्रिमंडळातील तथाकथित लोकहितासाठी निर्णय घेणाऱ्या लोकांनी घेतलेला. आणि लोकहिताचा निर्णय, लोक जेवढे जास्ती ढकलतील तेवढ्या या सरकारला कमी शिव्याशाप देतील, शुद्धीतच नसतील. शुद्धीत असलेला माणूस या सरकारच्या कारभारावर कंटाळला आहे हे सरकारला देखील माहिती आहे. 8 विभाग आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे 8 विभागामध्ये परवाने वाटले जाणार आहेत. असं म्हणतात की 1-1 कोटी रुपयाला परवाना मिळणार आहे. आत्ताच कोणीतरी एका माजी मंत्र्यांनी परवाना विकत घेतला आहे औरंगाबादचे. त्यांना विचारा परवाना कितीला मिळतो. एक मद्य दुकानाचा परवाना महाराष्ट्रामध्ये जुनी दुकानं 10 आणि 15 कोटीशिवाय मिळतच नाही. एवढी हाऊस कशासाठी. ज्या 47 कंपन्यांना हे परवाने देण्याचं म्हणताय त्याच्यातल्या 41% कंपन्या काम करत आहेत. त्या 47% कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत. हे सगळे मालक पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत बसलेले आहेत. त्यांची मुलं या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. आरोप उगाचच करत नाही आहे. मी घाईघाईत खाली उतरलो, नाही तर कंपन्यांची नावं तुम्ही 5 मिनिटांसंग प्रिंटआउट येते. या 47 कंपन्यांमध्ये डायरेक्टर कोण कोण आहेत. या 47 कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. तुम्ही धंदा करा, तुम्ही धंद्यातनं पैसे कमवा, पण महाराष्ट्राला मद्याच्या गटारगंगेत लोळायला लावू नका. तुम्हाला मद्याची झिंग नाही, सत्तेची झिंग आली. सत्तेची झिंग. पाशवी बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करतात तुम्ही. बलात्कार. हे घ्या, हे सगळे 47 कंपन्या. युनायटेड ब्रेवरीज म्हणजे हे सरकार आता विजय मल्ल्याच्या बापाचं होणार. या सरकारची निशाणी आता मॅकडोनल्ड होणार आहे. मॅकडोनल्ड माहीत नाही आता मॅकडोनल्ड घेतील का ब्लेंडर स्प्राईट घेतील का अजून कुठली घेतील, मला माहीत नाही कुठली घेतील. या 47 कंपन्यांची यादी आहे. हा निर्णय जसा मृणालताईंनी उधळून लावला होता, हा निर्णय जसा अहिल्याताई रांगणेकरांनी उडवून लावला होता आणि सरकार शरण गेलं होतं, तसाच लोकक्षोभ महाराष्ट्रात पेटेल. महाराष्ट्रात येड्यांचा बाजार नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला मतं दिली, ती कशी घेतली, काय घेतली याच्यावरती आता मला चर्चा करायची नाही आहे. पण जर माझ्या बहिणींचा संसार, बहिणींना पैसे द्यायला नाहीत हे कारण देऊन आर्थिक स्थिती सुधारायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू परवान्यांना परवाना देणार असाल तर आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही. समोर श्रावण येतोय, आत्ताच आषाढी गेली आहे. वारकऱ्यांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र का बेवड्यांचा महाराष्ट्र. कंपन्या सर्वात जास्त कोणाच्या आहेत. कंपन्या डायरेक्टर कोण कोण आहेत. अभि मजा देखो मज्जा, नावं बाहेर पडतील ना डायरेक्टर्सची. पण कसं आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. आमच्याकडे 240 सदस्य आहेत. 240 सदस्यांच्या जीवावरती तुम्ही आमच्या महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करू शकत नाही. जो इतिहास महाराष्ट्राने ह्याच्यापूर्वी रचलाय तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रचेल.
आणि तुमचे झिंगेमुळे, सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडले. मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवतं. तुम्हाला हे सरकार, या सरकारला माफी पण नाही आहे. ते जुनं गाणं मुकेशनी गायलं आहे आणि म्हणणार आहे राज कपूर. आज ऐका, रविवारचा दिवस आहे. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ, अब तो मुश्किल है बहकना, मैं नशे में हूँ. हे सरकार बहकलंय, हे सरकार वेडं झालंय, हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे. थरकतंय, थिरकतंय हे सरकार. आम्हाला सत्तेवरनं कोणी बाजूलाच काढू शकत नाही. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ असं म्हणण्याची वेळ यांच्यावर येईल. तुम्हाला माफी नाही. हे उचललेले पाऊल तुमच्या खड्ड्यात आणि चिखलातच जाणार आहे, हे लक्षात ठेवा. सर 328 नव्याने आता हे वाईनशॉपला परवानगी देण्यात आली. बरोबर मी सांगितलं ना, 308. अख्खा दरवाजाच उघडून टाकला. उत्पादन शुल्काची वसुली किती आहे? असं साधी एक गोष्ट सांगतो जी कधी आपण बोलत नाही, जाऊ द्या. रूफ टॉपवरती वाईनला म्हणजे दारू विकायचीच नाही असा सरळ नियम आहे. तुम्ही बघा मुंबईच्या आजूबाजूला जेवढे पण रूफटॉप रेस्टॉरंट आहेत त्याचा सर्वात जास्त हप्ता हा उत्पादन शुल्क खात्याला जातो. का पोलीस बंद करत नाही रूफटॉपचे रेस्टॉरंट्स? त्यांना दारू विक्रीचा परवानाच नाही. मी साधं उदाहरण देतो. येऊरमध्ये, आपल्या ठाण्याच्या येऊरमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे ना, राष्ट्रीय उद्यानामध्ये उत्पादन शुल्क खात्यात लायसन्स कसं देत? कोणाच्या चर्चेत नाही उत्पादन शुल्क खातं. सर्वात जास्त पैसा ओढणारं खातं म्हणजे उत्पादन शुल्क. चुपचाप कमाल आहे यार. महाराष्ट्राची परंपरा बघा. 1974 साली बंद झालेले लायसन्स जवळजवळ 50 वर्षानंतर उघडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इतकं बेशरम सरकार आहे, बेवड्यांचं सरकार आहे, दारुड्यांचं सरकार आहे. आणि मोठं लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. लाडक्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त बर्बाद करण्यासाठी दारुड्यांची नवीन पिढी तयार करताय. एकीकडे ड्रग्सचा विळखा पडलाय, एक म्हणजे पानपट्टीवरती कोकेन आणि आपू आणि गांजा आणि काय काय मिळतं, इमडी काय काय जे काय मिळतं ते आता चपट्या पण मिळतील. हा, चपट्यांची ओळख तर आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला. एक चपटी खिशातच घेऊन करायची. आता काय, आता एवढं तुम्ही मोकळे झाले तर चपट्या खिशात घेण्याची परवानगी ठेवा ना. मी आणणार एक चपटी आता घेऊन फिरायला, उद्या जाणार एक चपटी घेऊन विधानसभेत. उघडच करून टाका सगळे यार. अहो, आमच्याकडे आता पाणी नाही मिळालं तरी चालेल, तुमच्या घरात दारू मिळण्याची सोय आम्ही करणार आहोत. तर आम्हाला माझं सत्तेचा तुम्ही मतं दिली आहेत ना, तुमच्या घरात दारू पचवतो. पाणी नाही मिळालं तरी चालेल. चला, ठाण्यात पाणी नाही, कळव्यात पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही, प्या दारू. विसरा पाणी, प्या दारू. 2 पेग मारा, 3 पेग मारा, वा टाईट झोपा. पण मध्यंतरीचा जो मोठा कारखाना जर बघितला तर बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मी कोणाचं नाव घेतलेलं नाही, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण ह्याचं स्ट्रेट स्त्रोत तर कोणाकडे जातं हे कोणी महाराष्ट्राला समजवायलाच नको. लोकसत्तेने पहिल्याच पानावर दिलंय, नावासकट दिलंय. पैसे कमवा यार, पैसे घेऊन जाणार का वरती? आमचे पैसे कमवायला ना नाही, चला पैशाची हाऊस सगळ्यांनाच असते, पैशाची भूक सगळ्यांनाच असते. अरे पण वरती घेऊन जाणार की काय? आता पुढच्या 10 पिढ्या झोपून खातील इतका पैसा आहे ना. अरे बाकी सगळीकडनं पैसे घ्या, लोकांचे हाय खाऊन पैसे घेऊ नका हो. आजही महाराष्ट्र RR पाटलांना का विसरला नाही? एकाच कारणासाठी विसरला नाही, कारण का त्यांनी सगळे हितसंबंध बाजूला ठेवले, सगळे जवळचे लांब फेकून दिले आणि या राज्यामध्ये लेडीज बार बंदीचा प्रयोग केला आणि अंमलात आणून यशस्वी करून दाखवला. अनेकांचे घर संसार. पण इतकेही बरोबर घेऊ नका की तुम्हीच बदनाम व्हाल. पण सर यामुळे गुन्हेगारी वाढू शकते का? सगळं वाढणार आहे हो. महाराष्ट्र बर्बाद होणार आहे. आम्हाला पैसे कमवायचे. बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात हो. आमच्या घरात काय फरक पडतो का? आमच्या घरातली पोरं आली दारू पिऊन, कळणार कोणाला आहे? माझ्या झोपडपट्टीतला पोरगा दारू पिऊन आला, तर अख्ख्या झोपडपट्टीला पोरगा आला दारू पिऊन.
ह्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढणारे मृणालताई कुठे, ह्याच्यातनं वाचवणारे RR पाटील कुठे, आणि झिंगेत ढकलणारे हे नालायक कुठे? असं आहे की मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. महाराष्ट्राची बर्बादी रोखा अशी हात जोडून महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, भावांना माझी विनंती आहे. पुढच्या पिढींना वाचवा या सरकार, नालायक सरकारच्या हातात नाही. मतं दारूसाठी दिली नव्हती ना तुम्ही, मतं पाण्यासाठी दिली होती. पाणी मिळते का ते बघा. मुंबईत पाणी नाही, ठाण्यात पाणी नाही, धुळ्यात पाणी नाही, एरंडोलला पाणी नाही. महाराष्ट्रात पाण्याची अवस्था बिकट आहे, नियोजनच नाही आहे. आता ह्या सगळ्या विषयांकडे जायला नको. प्रेस कॉन्फरन्समध्ये नको ते विषय बाहेर येतात. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ. हे सरकार नशे तर आहे. या सरकारला मतांची आणि सत्तेची झिंग चढलेली आहे. या झिंगेत असलेल्या सरकारला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उठूया आणि मृणालताईंची आठवण करत या महाराष्ट्राला बर्बादीपासून रोखूया. मुख्यमंत्री फडणवीस हिंदी कर रहे सर.